नरक चतुर्दशी म्हणजे पहाटेचं अभ्यंगस्नान, दिवाळी फराळ आणि फटाक्यांची आतषबाजी. हा सारा नेहमीचा रिवाज टाळत रत्नागिरी शहरापासून 10 किलोमीटर अंतरावर असलेल्या सडे येथील तरुणांनी सलग तिसऱ्या वर्षी नरक चतुर्दशी दिवशी कातळ शिल्प शोधयात्रा काढली. या शोधयात्रेतून सडे वाडाजूनच्या सड्यावर थोडा नव्हे तर तब्बल 30 ठाशीव सुस्पष्ट कातळ शिल्पांचा समूह त्यांना आढळून आला. छोटी, मध्यम आणि मोठाली अशी एकूण 10 रेड्यांची पावलं या ठिकाणी आढळून आली आहेत. 10 मानवाची पावलं आढळून आली आहेत, तर 2 मोठाल्या चाव्याकृती आकृत्या, 2 प्राणी, 1 मडके अशी 30 चित्र प्रथमच आढळली आहेत. सध्या राजापुरात येणारा प्रकल्प आणि त्या अनुषंगानेच कातळ शिल्प हा विषय मोठ्या प्रमाणात चर्चेला जात असतानाच रत्नागिरी तालुक्यातील सडे वाडाजूनच्या सड्यावर या तरुणांना तब्बल 30 सुस्पष्ट ठाशीव कातळ शिल्पाचा समूह आढळून आलाय. सडेतील तरुण मंडळी दरवर्षी दिवाळीनिमित्त पदयात्रा काढत असतात. यावर्षीची पदयात्रा वाडाजून सड्यावरील रेडे बावलं या गूढ कथांनी प्रसिद्ध असलेल्या ठिकाणी गेली होती. 12 रेड्यांची जोतं आणि 12 माणसांच्या दुर्घटनेच्या कथित दुर्घटने ठिकाणी जाऊन या तरुणांनी सर्व अंधश्रद्धांना मूठमाती देण्याचा प्रयत्न या त्या निमित्तानं केला. या पदयात्रेद्वारे सडे कातळ धुंडाळून त्यावरील पाण्याचे स्रोत, प्राचीन देवस्थानं, देवराया, पाण्याची टाकी, बारव, कातळ शिल्प, घाट्या, सड्यावरील जीवसृष्टी, रानटी झाडं आणि त्यांचे औषधी उपयोग आदींची माहिती सडेतील तरुण तरुणी विद्यार्थी एकत्रितरित्या बुजुर्गांच्या मदतीने घेत असतात. सडेतील शालेय विद्यार्थी या पदयात्रेत सहभागी होत असतात. त्यामुळे भावी पिढीला निसर्ग वाचन होतं, परिसर, भूगोलाची माहिती मिळते, इतिहास, संस्कृती याविषयी ज्ञान मिळतं. गेली 2 वर्ष काढलेल्या पदयात्रेत सडेच्या सड्यावरील कातळ शिल्पे शोधून त्यांचा संवर्धन प्रयत्न करण्यात आलेत. याशिवाय टाकी, बारव उजेडात आणण्याचं काम करण्यात आलंय. यावर्षीची पदयात्रा ही अशीच वैशिष्ट्यपूर्ण ठरली आहे. सकाळी 9 वाजता सडे देवस्थान येथून ही पदयात्रा सुरू झाली. यावेळी या शोधयात्रेचे संस्थापक सदस्य आणि वाटाडे म्हणून काम करणारे स्वर्गीय सुरेश उर्फ आप्पा धुमक यांना श्रद्धांजली वाहून पदयात्रेची सुरुवात करण्यात आली. यावर्षीच्या पदयात्रेचं मार्गदर्शन सडे पिरंदवणे वाडाजून परिसराची इत्यंभूत माहिती असणारे रानमाणूस आत्माराम धुमक यांनी केले. रानवाटा, गावांच्या सीमारेषा, जमीन मोजणीच्या जुन्या ऐरणी, रानटी औषध झाडे आणि त्यांचे उपयोग, प्राचीन बांधीव घाट्या, कातळ शिल्प आणि त्यामागच्या दंतकथा याबाबत साऱ्या प्रवासात ओघवती माहिती दिली गेली. विस्तीर्ण पसरलेल्या आणि रणरणत्या उन्हात तापलेल्या कातळावर एके ठिकाणी पांढऱ्या शुभ्र रानकमळांची सुरेख बागही दृष्टीपथास आली. कातळ शिल्प प्रवासाला सुरुवात करताना वाडाजून या गावची भव्य घाटी लागली. गर्द झाडीच्या छायेतून पदयात्रेने कातळावर प्रवेश केला. वाडाजून या गावापासून सुमारे 8 किलोमीटर अंतर पार केल्यानंतर विस्तीर्ण कातळावर आत्माराम धुमक यांनी कातळ शिल्पांचा समूह दाखवला तेव्हा सारे यात्रेकरू अक्षरशः अचंबित झाले. अत्यंत सुबक, ठाशीव, सुस्पष्ट अशा अनेक आकृत्या एकाच ठिकाणी पाहून सारे कुतूहलात दडले. काही आकृत्यांचा अर्थबोध होत होता तर काही गूढ होत्या. यावेळी बोलताना आत्माराम धुमक म्हणाले की या जागेला रेडे बावलं असं म्हणतात. या कातळ शिल्पांच्या शेजारीच एक शेतजमीन आहे. या शेतजमिनीत मोठ्या प्रमाणात नाचणी, वरी, भात शेतीचं उत्पादन पूर्वी घेतलं जाई. मात्र प्राचीन काळी एके वर्षी लावणी करत असताना केलेल्या चिखलात 12 रेड्यांची जोतं 12 नांगऱ्यांसह रुतली आणि गतप्राण झाली आणि तेव्हापासून या जागेला गूढ वलय निर्माण झालंय. म्हणून या जागेला रेडे बावलं म्हणतात. या कातळ शिल्पांचं निरीक्षण करताना या ठिकाणी रेडे किंवा घोडे यांच्या पायांचे ठसे कोरलेले दिसून आले. काही ठसे हे छोटे, काही मध्यम तर काही मोठाले कोरलेले आहेत. मोठाल्या पावलांची लांबी 8 फूट आणि रुंदी 6 फूट इतकी आढळून आली. अशी 10 पावलं सुस्थितीत दिसून आली. एका पावला शेजारी भाला या शस्त्राची आकृतीही कोरलेली दिसून आली. याशिवाय मानवाची पावलंही आढळून आली. मानवी पावलांची संख्याही 10 आहे. ती चांगली खोलगट असून काही ठिकाणी जोड पावलं तर काही ठिकाणी चालीची पावलं रेखाटलेली आहेत. या साऱ्या पावलांची दिशा ही पश्चिमेकडे जाताना दिसते. याशिवाय 3 प्राणीही चितारलेले आहेत. 3ही प्राणी लंबाकृती आहेत. एकाचं तोंड निमुळतं आहे, त्याच्या डोळ्यांची खोबणी खोलगट आहे. एक प्राणी विमानाच्या आकृतीसारखा आहे. एक माशासारखा प्राणी आहे. एक शंखाकृती आकृतीही आहे. एक मडकंही चितारलेलं आहे. या साऱ्या आकृत्यांमध्ये 2 आकृत्या या चावी आकाराच्या आहेत. दोन्ही चाव्या मोठ्याल्या आहेत. चावीचा पुढील काडीचा भाग 6 फूट लांबीचा आहे. चावीचा मागील भाग आयताकृती आहे.
हा आयत 4 फूट लांब आणि 2 फूट रुंद आहे. या आयताच्या मध्यभागी 2 चौकोन असून त्यामध्येही काही आकृतिबंध काढण्यात आलेत. अशी एकूण 30 चित्र दृष्टीपथात आली. प्रत्यक्षात त्यांची संख्या अधिक असण्याची शक्यता दाट आहे. काही ठिकाणी गवत रुजल्यामुळे ती झाकली गेली आहेत. मात्र काही ठिकाणी त्यांची सुस्पष्टता, सुबकता आणि रेखीवपणा नजरेत भरण्यासारखा आहे. पदयात्रेत सहभागी झालेल्या तरुणांनी सुरुवातीला सर्व रेखाचित्रांची स्वच्छता केली. त्यानंतर काही अस्पष्ट होणाऱ्या चित्रांचे रंगानं रेखांकन केलं. त्यानंतर या चित्रांचं निरीक्षण करून चित्राकृतींचा अर्थ लावण्याचा प्रयत्न केला. रेड्यांच्या पावलांची चित्र म्हणूनही कदाचित या परिसराला रेडे बाऊल असं नाव पडलं असेल, असाही तर्क तरुणांनी व्यक्त केला. पदयात्रेच्या शेवटी पदयात्रेतील संस्थापक सदस्य अनंत धुमक यांनी रानमाणूस वाटाडे आत्माराम धुमक यांचा श्रीफळ वस्त्र देऊन सन्मान केला. या सहकार्याबद्दल त्यांचे धन्यवाद मानले. पदयात्रा यशस्वी करण्यासाठी पदयात्रेचे संकल्पक अनंत धुमक, अमोल पालिये, मारुती धुमक यांनी मेहनत घेतली. पदयात्रेत सूरज माने, निखिल पालिये, रोशनी पाले, तेजस्विनी पाले, वेदिका तांबे, तनिष्क लोखंडे, आत्माराम धुमक आदी सहभागी झाले होते. या कातळशिल्पांची ओळख सर्वदूर व्हावी यासाठी कातळशिल्प शोधयात्रा पदयात्रींनी सडे, पिरंदवणे, वाडाजून ग्रुप ग्रामपंचायतीला निवेदन सादर केलंय. कातळशिल्पांचं संवर्धन व्हावं, त्या ठिकाणी संरक्षक कठडे बांधावेत, मुख्य मार्गावर फलक लावण्यात यावे अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. प्रहार डिजिटलसाठी अनघा निकम मगदूम, रत्नागिरी.